नमस्कार मित्रांनो, या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ग्रामपंचायत गिरगाव कडूपाडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत गिरगाव कडूपाडा शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशाबाई तसेच ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गिरगाव कडूपाडा येथे बंधारा बांधण्यात आला। गावपाडे हे डोंगर दऱ्याखोऱ्यात असल्याने ह्या भागात गाई गुरे, पशु पक्षी तसेच माणसांनाही पाण्याची कमतरता भासते। ह्याचाच भाग म्हणून हा उपक्रम राबवून हा बंधारा बांधण्यात आला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा आहे ते कमेंट करून सांगा। गिरगाव ग्रामपंचायततर्फे आपण गिरगाव कडूपाडा येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान अंतर्गत आपण गिरगाव कडूपाडा येथे बंधारा बांधण्याचा आज आपण कार्यक्रम राबवला आहे। तर ते कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सरपंच हे दोन शब्द सांगतील। नमस्कार, आज आपण वनराई बंधारा बांधण्यासाठी गिरगाव ग्रामपंचायतच्या वतीने सर्व आपले अधिकारी, वरठासाहेब, ग्रामसेवक, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी आणि ग्रामस्थ ह्यांच्या सहभागाने आपण वनराई बंधारा बांधण्यासाठी इथे जमलेलं आहेत आणि चांगल्या प्रकारे ग्रामस्थांचा वगैरे प्रतिसाद भेटलेला आहे आणि बंधारा आपण बांधून झालेला आहे। आणि तसाच अजून पुढे एक दुसरे बंधारे बांधण्यासाठी सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षक सर्व ह्याच्या उपक्रमाच्या याच्याने माध्यमातून आपण वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे। आणि असाच सपोर्ट राहिला तर आपण चांगल्या पद्धतीने पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी सोल म्हणजे अडवण्याचं काम आपण करत आहे। तर चांगलं लोकांना त्याच्या आणि गृहांना त्याचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी आपण वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे। आणि असाच उपक्रम आपण चालू ठेवणार आहोत जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत। आणि 4-5 आपण आता बंधारे बांधण्याच्या याच्यात आहोत। तर आता इथे एक गिरगाव कडूपाडा इथे एक वनराई बंधारा बांधून झालेला आहे आणि याच्यानंतर पुढे डोल्हारपाड्या आणि इकडे 2-3 ठिकाणी अजून बांधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। थँक्यू। या ठिकाणी आज गिरगाव कडूपाडा या ठिकाणी ग्रामपंचायत गिरगावमार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत वनराई व बंधारा बांधण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे। या कार्यक्रमात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि शाळेचे गिरगाव डोलारपाडे शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग झाला आहे आणि हा उपक्रम अतिशय सुंदररित्या पार पाडण्यात आला आहे। धन्यवाद।